सोलापुरातील पूर्व भागात माय डिनिम या ठिकाणी होलसेल दर रिटेल मध्ये उपलब्ध। 3 जीन्स मिळवा फक्त 1200 रुपयात आणि 3 टी शर्ट मिळवा फक्त 1000 रुपयात। नमस्कार, आज आपल्या सोबत आहेत सोलापूर महानगरपालिकेचे नगरसेवक। सर कितव्यांदा? मी तिसऱ्यांदा नगरसेवक झालेले नगरसेवक शिवानंद पाटील सर। सर नमस्कार। सर्वप्रथम सोलापूर महानगरपालिकेचे जर शिवानंद पाटील सराबद्दल सांगायचं झालं तर सोलापूर महानगरपालिकेचे ते तिसऱ्यांदा नगरसेवक तर झालेलेच, पण ओटगी ब्राह्मण संस्था इथले ते संचालक व ट्रस्टी सुद्धा आहेत। ही खूप अभिमानाची गोष्ट आहे सोलापूरकरांसाठी। सर सर्वप्रथम आपल्याला महाशिवरात्री पर्वाच्या खूप खूप शुभेच्छा। सर्वांनाही महाशिवरात्रीच्या सगळ्यांना तमाम सोलापूर लोकांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा देत असताना आज आपण पाहता आज सोलापूर नव्हे तर भारतामध्ये महाशिवरात्री मोठ्या प्रमाणात साजरा केली जाते। त्याचप्रमाणे आमचे ट्रस्टी गव्हर्नमेंट होटगी संचलित तपोरत्न योगी राजेंद्र महास्वामीजींनी जी संकल्पना केली होती की हे ट्रस्ट निर्माण करत असताना त्यांनी त्याच्या हयाती असेपर्यंत वीर तपस्वी चंद्रवीर शिवाचार्य महाराजांच्या नावानेच त्यांनी शाळा कॉलेजेस काढल्या, गुरुकुल काढल्या। त्याबरोबर म्हणजे शैक्षणिक बरोबर देखील धार्मिक बरोबर शैक्षणिकही एक जांगड घालण्याचा प्रयत्न परमपूज्य तपोरत्न योगीराजे महाराजांच्या हाती झाला। त्याचप्रमाणे तदनंतर आमच्या आता एक श्री 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 1008 डॉक्टर मल्लिकार्जुन महास्वामीजी जगद्गुरु काशीपीठाचे यांनी देखील त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आज आपण पाहता सोलापूर जिल्ह्यामध्ये गव्हर्नमेंट होटगी संचलितच्या माध्यमातून जवळपास 60हून शाळा कॉलेजेस आहेत। जवळपास शिक्षकांचा 850 ते शिक्षकांचा हे संग्रह टीम आहे। त्याचप्रमाणे अक्कलकोट दक्षिण सोलापूर शहरामध्ये अनेक ठिकाणी शाळा कॉलेजेस चालू असताना जवळपास या मठाच्या आधिपत्याखाली साधारणतः 20 ते 25 मठ देखील अनेक गावामध्ये इथे आपण पाहतो। सांगायचं तात्पर्य इतकंच आहे की हे सर्व निर्माण होत असताना त्या महाराजांचा ज्यांनी कष्ट घेतलं त्यांच्या कष्टाने ज्या आज हे संस्था उभा राहिल्या, आज त्याच्या प्रचिती सर्व लोकांना सद्भक्ताने मिळत आहे। आज आपण पाहतो सोलापूर आज अनेक भारतामध्ये अनेक मंदिराचे म्हणजे कॉरिडॉरच्या पद्धतीने निर्माण होत असताना सोलापूर शहरामध्ये देखील एक आपले आज आपले सिद्धरामेश्वर महाराज असताना आपण देखील काहीतरी केली पाहिजे ह्याच्या उद्देशाने तपोरत्न योगीराजे महाराजांनी पंचमुखी परमेश्वर मंदिर निर्माण केले। त्यामुळे त्याच्यानंतर 1008 लिंग आज आपल्याला कुठेही महाराष्ट्रात कुठेही पाहायला मिळत नाही, ते फक्त आपल्या सोलापूरमध्ये पावन धर्तीवर 1008 लिंगाचं दर्शन सर्व लोकांना म्हणजे जनकल्याण व मानवता लोकांना उद्धार व्हावा, मानव कल्याण व्हावा, मानवता त्या लोकांचं कल्याण व्हावा हेच एक उद्देश महाराजांनी केलेली संकल्पना आज फलस्वरूप प्रचिती मिळत आहे। ह्यामुळेच आज सोलापूर शहरामध्ये आज शिवरात्रीच्या निमित्त जवळपास लाखाहून अधिक जनसंख्या या आमच्या मठामध्ये पंचमुखी परमेश्वरांचे दर्शन घेऊन 1008चे दर्शन घेऊन आज मोठ्या प्रमाणामध्ये महाप्रसाद देखील वाटप आपण करतोय। जवळपास 40 क्विंटल साबुदाण्याचं आपण वाटप करतोय। सकाळी 5:30 वाजता सुरुवात झाली अभिषेकाने, रुद्राभिषेकाने। त्यानंतर 22 पासून मिरवणूक काढण्यात आली आणि त्यानंतर आता आपण पाहतोय रात्री 10 वाजेपर्यंत प्रसाद वाटप आणि भजन कार्यक्रम चालू आहे। आता ह्याच्यानंतर 10 ते 12 पर्यंत पुनश्च जी खरी शिवरात्र आपण पूजा म्हणतो ते आता 10 ते 12 पर्यंत आपलं रुद्राभिषेक व अभिषेक जलाभिषेक करून या आजच्या कार्यक्रमाची सांगता होणार आहे। तर सोलापूरच्या धर्तीवर सिद्धेश्वर महाराजांची जी यात्रा भरते ती संपूर्ण भारतात तर प्रसिद्ध आहेत, पण आजचा दिवस पाहता पुन्हा एकदा सिद्धेश्वर महाराजांची यात्रा भरली आहे का असा भास होताना दिसत आहे। ते अगदी बरोबर आहे। आमचे सोलापूर जिल्ह्याचे आदिक देवकुट्याशेखर शिवयोगी सिद्धरामेश्वराचा आहे। जेव्हा त्यांनी श्रीशैलवरनं येत असताना 68 लिंगच्या रूपाने सोलापूरचे दर्शन आणले, मग आपण आता पाहतोय की सोलापूर सुरक्षित राहण्यासाठी अष्टविनायकाची कवचकुंड त्यांनी निर्माण केली। याच धर्तीवर ज्या पद्धतीने सिद्धरामेश्वरांनी अष्टविनायक व 68 लिंगच्या धर्तीवर तपोरत्न योगीराजेंद्रांनी त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून या सोलापूर लोकांना 1008 लिंगाचे निर्माण करून सिद्धरामेश्वरांनी दिलेली शिकवण
सिद्धरामय्या केलेली संकल्पना महाराजाच्या माध्यमातून आपण सोलापूरमध्ये पाहतोय. सोलापूरकर लोकांचं भाग्यच मानावं लागेल. तर सिद्धेश्वर महाराजांनी 68 लिंगाची स्थापना त्यावेळी करून सोलापुराला पवित्र करण्याचं महान कार्य ते महाराजांनी केलेले होते. आणि त्याच काही शतकानंतर पुन्हा ओडगी ब्रह्म संस्थेने 1008 लिंगाची स्थापना करून त्या धर्तीचे जर ते कार्य नसेल तरी पण कलियुगातील या धर्ती वेळेच्या निमित्ताने काय होणार 1008 लिंगाची स्थापना करून सोलापुराला पुण्याच्या एकदा धार्मिकतेकडे आध्यात्मिकतेकडे ओढ लावून आणि सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी आपण जे झटत आहात त्या कार्याबद्दल आपण काय सांगाल? आमच्या धर्मगुरूंनी सांगितलेलंच आहे की धार्मिक जोडबावर आध्यात्मिक जोडबावर शैक्षणिक गरज. आता काळाची गरज काय आहे की सर्वांना शिक्षणाची गरज आहे. त्या शैक्षणिकमध्ये करत असताना आणखीन एक म्हणजे सांगण्याचा अभिमान वाटतो की गुरुकुलच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना देखील शिकवण देत आहोत. आपण पाहतो या संस्थेच्या तर गुरुकुलची परंपरा नष्ट होत असताना पूर्णतः संपलेली असताना सुद्धा पुन्हा एकदा आपण त्यांना प्राणज्योती देऊन त्या पुन्हा आपण त्याचे अनुकरण करत आहात. गेल्या 20 वर्षापासून या संस्थेमध्ये जवळपास 1000हून अधिक स्वामी लोक भटूंना गुरुकुलचे शिक्षण देऊन त्यांना म्हणजे इथे 1 महिन्याचं प्रशिक्षण दिलं जातो. त्याच्या माध्यमातून तो 30 दिवसानंतर तो स्वतःच्या पायावर उभा राहून तो धार्मिक कार्यक्रमाला पूजा पाठ जसं कार्यक्रमाला त्याला तत्परतेने तयार केली जाते. ही कुठं घडत नाही, फक्त सोलापूर बृहन्मठ घोटकीमध्ये घडते. गेल्या 20 वर्षापासून हजारो विद्यार्थी दरवर्षी इथे तयार होऊन गुरुकुलच्या माध्यमातून बौद्धिक व आध्यात्मिक शिक्षण घेत आहे. सर, शिक्षण म्हणजे सध्याच्या युगात फक्त शैक्षणिक बाजार झालेला असताना आपण गुरुकुल मार्फत एवढं आध्यात्मिक आणि एवढं आध्यात्मिक सांगड घालत कुठं तर हिंदू धर्माला मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहात आणि हिंदू धर्माचा प्रसार आणि प्रचार करत आहात. याबद्दल आपले मानव तेवढे अभिमान कमीच आहे, मानव तेवढे आभार कमीच आहे. आपल्या या कार्यास परमेश्वराची आशीर्वाद लाभून निरंतर अखंडित हे कार्य असं सुरू होऊन सोलापुरातील हे मठ म्हणजे सिद्धरामेश्वरच्या नंतरचं दुसरं मठ असं प्रसिद्धी आलेलं आहे सध्या आपण पाहत आहात. तर आपण इथपर्यंत पोहोचण्यासाठी किंवा इथं पोहोचल्यावर आता आपण स्वतःला किती श्रेष्ठ किंवा स्वतःला किती अभिमानास्पद समजतात? आमचं योगदान हा फक्त स्वयंसेवक म्हणून आहे. भले आम्ही ट्रस्टी असले तरी आज हजारो भक्त या मठाच्या सद्भक्त आहेत. अनेक लोकांनी या मठा उभारणीला झिजलेले आहेत. त्यांचा परिश्रम, महाराजांचं कष्ट आणि अनेक महाराजांनी केलेले त्याग अनेक लोकांनी देणगीच्या स्वरूपाने दिलेले, त्याच्यामुळे आज हे वटवृक्षाच्या रूपाने आज बौद्धिक गुरुकुल आणि आज आपण पाहतो भारताला काळाची हिंदुत्वाची गरज असताना ही गरज ओळखून सर्व भारतातल्या सर्व धर्मगुरूंनी गुरुकुलला प्राधान्य देण्याचा आपण पाहता सनातन भारतीयवाले दरवर्षी आपल्याला डोकं पुढून सांगत असतात की धर्म टिकला तर आपण टिकतो. ही कुठं तर जाजवत टिकवायचं असेल तर लोकांना विनंती करतो की प्रथम आई बाप, मग शिक्षक, मग गुरु हे कोणी विसरू नये. हिथेच खरी संस्कार आहेत आणि ह्याच्यामध्येच भारत पुढे आलेला आहे. आणि भारताची जी संस्कृती आहे आपण सर्वांनी जोपासावं आणि हिंदुत्व व गुरुकुल पाठ्यपुस्तक म्हणा गुरुकुलची जी शिकवण आहे ते सातत्याने ठेवलं तरच आपल्या जीवनाचा उद्धार होणार आहे. जेव्हा एक ट्रस्टी सुद्धा स्वतःला स्वयंसेवक समजतो त्याच वेळी त्या कार्याची पोच त्यांच्याकडे किती महान आहे आपल्याला कळते. आणि असंच एक महान व्यक्तीने आपल्याला आज शिवरात्रीच्या महापर्वानिमित्त खूप चांगला संदेश दिलेला आहे. आणि सर, आपण आध्यात्मिक, धार्मिक आणि सामाजिक तिन्ही विषयावर भाष्य करून आमच्या सर्व प्रेक्षकांना आपण खूप सुंदर एक मेसेज दिलेला आहे. त्याबद्दल पुन्हा एकदा आमच्या चॅनलतर्फे आपले खूप खूप आभार. धन्यवाद. सोलापूर शहरातील गीता मंदिर देवस्थान ट्रस्टच्या वतीने भगवान श्रीकृष्ण मूर्ती प्रतिष्ठापनेच्या 25व्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त भव्य धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञाचे आयोजन करण्यात आले असून हा कार्यक्रम शुक्रवार दिनांक 20 फेब्रुवारी 2026 ते गुरुवार दिनांक 26 फेब्रुवारी 2026 या कालावधीत संपन्न होणार आहे. कार्यक्रमाची सुरुवात शुक्रवार दिनांक 20 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7 ते 9 या वेळेत होणार असून पुढील दिवसांमध्ये सकाळी 7 ते 9 आणि सायंकाळी 7 ते 9 या वेळेत कथा प्रवचन होणार आहे. या श्रीमद भागवत कथेसाठी पूज्य श्री 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 माता शिवानंद सरस्वतीजी
श्री शिवचैतन्य माताजी या तेलुगू भाषेतील प्रवचन देणार आहेत. हा धार्मिक सोहळा गीता मंदिर देवस्थान गेंट्याल टॉकीजजवळ सोलापूर येथे आयोजित करण्यात आलाय. भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन देवस्थान ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.